पुलाची शिरोली इथं घडलेल्या कथित लव जिहाद प्रकरणाचे पडसाद आता ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत। आरोपींना कठोर शिक्षा आणि फाशीची मागणी करत आज नागावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। ग्रामस्थांनी मोटरसायकल रॅली काढत निषेध व्यक्त केला। महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला। हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं आज सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली। सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं गावातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली। आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। गावातील महिलांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेत संताप व्यक्त केला। गावातील व्यापारी आणि दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे आपले व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला। काही ठिकाणी दुकानं बंद करण्यावरून किरकोळ शाब्दिक वाद झाले, मात्र परिस्थिती नियंत्रणात राहिली। रॅलीनंतर ग्रामपंचायत प्रशासन आणि शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं। समाजात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या अशा घटनांवर कठोर कारवाई व्हावी आणि गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा अशी मागणी आंदोलकांनी केली। या आंदोलनात पंचायत समिती सदस्य अरुण माळी, उपसरपंच सुधीर पाटील, विजय पाटील, अनिल शिंदे, पोलीस पाटील बाबासो पाटील, अश्विनी पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बंदच्या पार्श्वभूमीवर गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता।